हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू गायत्रीज ब्लॉग. कसं आहेत सगळे? बरे आहात ना? तर इथं आम्ही गणपतीचं डेकोरेशन जे आहे ते चालू केलं होतं. किचन मध्ये आणि लोर आणलेलं नवीन किचन मध्ये काय राखले काय धुवायचं राहिलं मग शेवटी आज आठवलंच नाही सकाळी राखले काढतो काय सगळं उलटच सांगते बाबा. सांग यार. अरे नको रे हे कुठं लावायचं सांग. आमचं डेकोरेशन चालू झालंय पण हे डेकोरेशन अजून आमच्या गणपती दारात येईपर्यंत चालूच बसेपर्यंत डिस्कशन चालू पुढाकारी यायचे सगळं आल्यानंतर तिसरंच इकडे काय असं सुन वाटायचं. पण तिथं असं गजबजणारे असं ह्याला सूट होतील असं काय तर आणा. आणि अजून आमचा हारशी यायच्या आत आम्ही करून ठेवणार नीट बस. नीटच आहे मी. हा आमचा हारशी यायच्या आतच डेकोरेशन करायचं कारण मध्ये मध्ये लय करता येतं. हार शिवायच्या आधीच डेकोरेशन करून गप झोपून जावा, नाहीतर हार तुम्हाला सगळं चेंज करायला लावताय. एवढी हिंमत आहे त्याला उठवून काय खाली नको बाजूला आहे ना दिवे गणपतीच्या साईज वर आता ते गेले ना आज काय झालं बब्बर माझा. तर माझ्या मनी प्लांटचा चांगलाच वापर केलाय मी, पण हे छान दिसले की नाही काय माहित, कारण छोटा आहे आणि इथपर्यंत झालं अर्ध. वर्षीप्रमाणे लाइटिंगच्या गुंत्या तर झाल्याच पाहिजेत आणि त्याला सॉल्व्ह करायचं. मला लाइटिंग अजिबात आवडत. आम्ही हार्सला एकच काम देतो हा हार्सला, आणि जर एखादी वायर तुटली असेल तर हार्सला जॉईन करायला द्यायचं. डेकोरेशन जे आहे ते चालू झालंय, आता कधी संपतंय काय माहिती. आणि अजून हेच फायनल राहतंय की नाही ते पण माहिती, म्हणजे हे जे आहे ते तर फायनलच राहणार आहे, बाकीचं आपलं है ना. दिव्या तुझ्या गळ्यात हे घातलीस, बटन चालू गेलं तर केस स्ट्रेट होऊन निघतील तुझे. चालू करून बंद लगेच करते. डेकोरेशन तर अजून अर्धच राहिलंय, त्याच्या आधी चहा पिऊन घेऊया. टाइमपासच जास्त केला. टाइमपासच. मी तर लई ए सगळ्यांना वाट ग. अरे यार कधी तर खाते यार दे नको ते मला नाही आवडत. सो आता डेकोरेशन तर झालं आहे, पण हे जे माझं मनी प्लांट आहे त्याला कुठं ठेवू आता मी. बापरे, आता ह्याला म्हणजे इथं डेकोरेशन तर इथं झालं आहे, त्यामुळे आता त्याची जी खिडकीमध्ये याला मी ठेवलं होतं ते आता काढावं लागलं आहे. आणि किती छान आले ना, किती मोठं झालं यार. किती छोटं होतं जेव्हा मी ब्लॉग चालू केले होते तेव्हा लावलेलं होतं हे प्लांट. पण आता मला याच्यासाठी आता मला कुठेतरी जागा शोधावीच लागेल, तर आता मी बघते याला कुठं ठेवायला लागतंय. अशा ठिकाणी ठेवणार आहे जिथं हे सेफ राहील, सगळ्यांपासूनच सेफ राहायला. तर फायनली आमचं डेकोरेशन जे आहे ते झालं आहे ना. आणि हा म्हणजे मनी प्लांटला इथं जागा दिली आम्ही शेवटी. इथून याला असं अडकवलं आहे तोपर्यंतसाठी. आता 11 दिवस गणपती जाईपर्यंत इथंच. तर हे असं आमचं डेकोरेशन झालं आहे, जे की हे पूर्ण डेकोरेशन आमच्या मम्मीने केली आहे. सगळंच मम्मीने केली, म्हणजे मग सांगितले आम्हाला कसं कसं करायचं. त्याच्यानंतर ना हे जी माळा होते ना, हे जे माळा आहे ते त्याच्या जागी आम्ही आधीच काहीतरी दुसऱ्यात आणलेलं, जे की पूर्ण अजिबातच छानच दिसत नव्हतं. आणि हारशी यायच्या आताच मी डेकोरेशन करून घेतलं आहे, त्यामुळे याचं थोडं नीट बघ नीट. हां कारण की हरशी यायच्या आधीच करून घेतलो. ह्याला काय येत तर काही उगीच मध्ये मध्ये करत बसताय, त्यामुळे पटापटा सगळं करून घेतलेलो. आणि त्यानंतर आल्यानंतर हर्षचा थोडासा राग पण होता, आणि आता पण आहे नालायक काहीतरी उगी नाटकं करायला. डेकोरेशन कितीही तुम्ही करा पण गणपती
तिथं येईपर्यंत याला जरा इग्नोर करा. डेकोरेशन किती जरी गेलं तरी जोपर्यंत गणपती इथं बसत नाहीत ना तोपर्यंत शोभाच नाही आहे खरं, है ना मी? हो, उद्या सकाळी तर गणपती येतीलच, मग बघूया. मग अजून छान छान लाइटिंग लावून दाखवते. या काळ्यालाच इथं बसवायचं वेळ आली. अरे छान लाईट गेली मस्त. तर लाइटिंग लावल्यानंतर ना हे असं काहीतरी दिसत आहे. आणि हे बघा इथं मला इतका वेळ त्रास देऊन आता प्रतीक्षा झोपली तरीही तिला पण त्रास द्यायला हे ना. हां, तर गणपतीचं डेकोरेशन आता तुम्ही बघितलंच असेल, ते झालं आहे. गणपतीचं डेकोरेशन दिवे येत आहे, दिवे आली आहे, आत्ताच आली आहे. तर हे डेकोरेशन झाले. उद्या जे आहेत ते गणपती बाप्पा येणार आहेत. आणि इथं हर्ष पण दिसत, डोकं तुम्हाला दिसत असेल, इथं अभ्यास करत आहे तर तिथं. तर गणपतीसोबत माझी एक छोटीशी आठवण जी जोडली आहे ती मी तुम्हाला सांगते. म्हणजे लहानपणीची माझ्या लहानपणी आम्ही जिथं राहत होतो तिथं म्हणजे सगळ्यांचेच आम्ही शेजारी जाऊन वगैरे बघायचो. तर सगळ्यांच्या घरी असंच टेबलवरती गणपती ठेवायचे, ते ठेवायचं, ते डेकोरेशन करायचं, त्याला लाइटिंग्स वगैरे आणून. तर ते बघून का मी माझे जे पप्पा होते त्यांना मी हट्टा करायचे की, आणि माझे पप्पा दरच वर्षी इतका एवढा छोटाच गणपती आणत होते. तेव्हा 20 रुपयाला इतका छोटा गणपती होता. तर तेच गणपती आणणार आणि प्रत्येक वेळेस मी रडणार की इतका मोठा गणपती नको, आपण मोठा आणूयात. आता जेवढा गणपती आम्ही आणलाय तेवढा आणायची माझी इच्छा राहायची तेव्हा लहान असताना. तर मग प्रत्येक वेळेस, आणि अजून मी जर वेळेस गणपती आणायला त्यांच्यासोबतच जात होते, प्रत्येक वेळेस जाणार आणि मी तिथं म्हणजे ठरवून जाणार की यावेळेस गणपती मोठाच आणायचा. आणि मम्मी पण त्यांना तसं सांगून पाठवायची की यावेळेस मोठा आणा. पण तिथे गेल्यानंतर त्यांनी मोठा काही घेतच नव्हते, त्यांनी छोटाच गणपती घेत होते. काय माहिती नाही. आणि असं म्हणजे काही जागा पण नव्हती जास्त. आमचं एक रूमचं घर होतं, त्याच्यात ते काय टेबल वगैरे असं काही ठेवायला जास्त जागा पण नव्हती. पण मी लहान होते ना, मला काही कळत बी नव्हतं तेव्हा. रडणार. आणि हा खास गणपतीला मी रडणारच गणपती वेळेस, प्रत्येक वेळेस. तर मी खूप म्हणजे लई ट्राय केले होते की मोठा आणायचा, पण त्यांनी दरवेळेस तेवढा छोटाच आणत होते. पण त्यात पण मजा होती थोडा. आणि प्रत्येक वेळेस मी गणपती वेळेस त्यांनी मला घेऊनच जात होते. आणि घेऊन गेल्यानंतर अजून गणपती तर छोटा आणायचे, पण येता दरवेळेस इडली मात्र खाऊन यायचो आम्ही. त्यांना सुधागृह इडली मधलं इडली खूप आवडायचं. मग तर गणपती तर छोटा आणत होतो, पण तिथं खाऊन मात्र येत होतो प्रत्येक गणपतीला. तर अशी वजह आठवण ती दिव्याला पण माहिती आहे सोडा. द्यायला सगळं. दुसरी एक आठवण सांगते, कोरिओग्राफर आमच्या इथं आधी त्यानंतर मग पुन्हा आम्ही तिथून निघालो. पुन्हा मग मम्मीची मोठ्या गणपती आणायला लागली, माझी इच्छा पूर्ण करायला. मग मोठा गणपती आणायला, मग टेबल, मग हळूहळू करून डेकोरेशन वाढत गेला तर इथंपर्यंत आलाय. आणि अजून एक आठवण ती दिव्या मला सांगायचं, दिव्याचं सांगते नाही, मला डान्स मधला घंटा कळत नाही, डान्स मधला डी पण मला कळत नाही. तर मी यांना लहानपणी ते मंडळात डान्स करतात ना, तर त्याचा कोरिओग्राफ केलं. तितकं घाणेरडं मंडळात स्पर्धा असायची वेगवेगळे, त्याच्या स्पर्धा डान्सची होती तेच स्पर्धा. तर त्याच्यात मी यांना कोरिओग्राफ केले होते डान्ससाठी. तर त्याच्यात त्यांचा नंबर पण आलता. आणि नंबरला गिफ्ट काय दिले होते तर स्केच पेन दिले होते. हां, ते स्केच पेन कधी वापरली दिव्या माहीत पण नाही. तर ते स्केच पेन दिले होते. पण पहिलीच आठवण छान होती. तर पण तेव्हा मी लहान होते ना, मला कळत नव्हती की मूर्ती छोटी मोठी काही नसते ना, काय ना मम्मी, की डेकोरेशन हे सगळं काही महत्त्वाचं नसतंय. मूर्ती पण छोटी मोठी काय महत्त्वाची नसते. पण लहान असताना हट्टा करत होते ते मूर्तीचाच. आणि ते मला प्रत्येक गणपतीला आठवते, प्रत्येकच गणपतीला. तसं काय नसते, छोटी किंवा मोठे मूर्तीने देव असतो ते सगळे देव सांगते. हा ना, हर्षला काय आठवत नाही, हर्ष तेव्हा नव्हता पण हे ना हर्ष. हा, परिस्थितीनुसार हा तेव्हाच्या परिस्थिती. मग ती मूर्ती छोटी आणायची म्हणून मग मला यायचं राग
त्यामुळे मी घरात राहत पण नव्हते जास्त. गणपतीला ची पूजा वगैरे काहीच करत नव्हते, निघून जात होते सरळ बाहेर. ते आपलं मंडळातच दिवसभर मी मंडळमध्येच राहत होते. असं कुणाला वाटत पण नाही की मी तसल्या काय होती म्हणून, पण मी घरात 1 सेकंड पण राहत नव्हते. तर ती मंडळातच दिवसभर. पण आता कळते की चुका आहे ना ते. ठीक आहे, आता मोठेच आहे. हे पण छान आहे, असं काही नाही आहे, पण आठवलं म्हणून जस्ट सांगितले. तर मग हा ब्लॉग मी इथं संपवते. डेकोरेशन तर आता बघितलंच असेल तुम्ही ऑलमोस्ट. अजून उद्या काही काय ॲडच होतील, फळ फूल समई दिवे वगैरे, आणि मेन पॉईंट तर गणपती बाप्पा. तर ब्लॉग इथं संपते. ब्लॉग आवडल्यास ब्लॉगला लाईक करा, ज्याने अजून चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्याने सबस्क्राईब करा, शेअर पण करा तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंड्समध्ये, ते सगळ्यांना सांगा आणि सबस्क्राईब करायला चॅनल. तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. आणि आज आमच्या घरात केली कोबीची भजी. दाखव रे, चांगलं लागले का? मंचुरियनचे बॉल्सच लागत असतील, पण त्याच्यातमध्ये बेसन आहे ना, चांगलं लागले तुला? कोबीची भजी म्हणजे कोबीची भजी नाही, सकाळी जी कोबीची भाजी केली होती त्याच्यावर आमच्या प्रतीक्षा नाही, हार्सच्या सांगण्यावरून पूर्ण करायचे होते, हा म्हणून ती भाजी काय भाजी म्हणून खाल्ला नाही, ती भाजी भजी म्हणून खाणार. खा. चांगली झाली का? 1 नंबर. मला तर लय आवडतं. हां, चांगले झाले का? हार्स तुझ्यासाठीच केले. एक तो पण चांगले झाले का? मला एक दे आता.